तू तू नक्की काय करतोस? अरे हो मित्रा, तुलाच विचारतोय मी, तू नक्की काय करतोस? सकाळी उठतोस, फोन स्क्रोल करतोस, काही वेळ वाया घालवतोस, मग बाहेर पडतोस, काही काम करतोस, दिवस कसा गेला तुला कळतच नाही. रात्री घरी येतोस, थोडा वेळ एंटरटेनमेंटसाठी पाहिजे ना तुला, तो घेतोस आणि पुन्हा झोपतोस आणि पुन्हा तुझं तेच चक्र सुरू होतं. आता हा प्रश्न पडतोय, तू नक्की करतोस काय? तुझं आयुष्य कुठे जातंय? तू कुठं पोचलायस? खरंच काही मोठं मिळवायचंय का तुला आयुष्यात, की फक्त दिवस ढकलायचे आहेत? मित्रा, मानसिकता बदलली ना तर आयुष्य बदलेल. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यात काय फरक असतो? पैसा? नाही. संपर्क? त्यांचे कॉन्टॅक्ट्स मोठे असतात? नाही. नशीब? अरे नशीब तर अजिबातच नाही. फरक असतो तो मानसिकतेचा. हे बघ, अपयशी लोक म्हणतात माझं नशीब नाहीये, माझ्या नशिबात ते नाहीये. आणि यशस्वी लोक म्हणतात मी माझं नशीब घडवणार, मी माझ्या हिमतीने माझं नशीब घडवणार. अरे मग म्हणजे काय? तू विचार करत असशील, तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या मनोवृत्तीत, तुझ्या दृष्टिकोनातच बदल हवा आहे. जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास नाही ठेवत ना मित्रा, तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. आता तू सोप्या उदाहरणातून समजून घे. जेव्हा थॉमस एडिसननं 1000 वेळा प्रयत्न केले, 1000 वेळा प्रयोग केले, तरीही विजेचा बल्ब तयार झाला नाही. एडिसन, तुला एवढ्या वेळेला अपयश आलं, पण तरी तू तुझे प्रयत्न सोडत नाहीयेस. त्याने लोकांना उत्तर कसं दिलं? मी हजारो पद्धती शिकलो ज्या काम करत नाही, ज्याने बल्ब बनत नाहीत. हे उत्तर ऐकून लोक स्तब्ध झालीत नाही का? आणि मानसिकता बदलली ना मित्रा तर अपयश सुद्धा संधी वाटू लागते नाही का? विराट कोहली एका सामन्यात खेळत होता, तेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याचा क्रिकेटचा महत्त्वाचा सामना होता. विराट समोर 2 पर्याय होते, घरी जाऊन दुःख व्यक्त करणं आणि मैदानात जाऊन भारतासाठी नेतृत्व करून जिंकणं. विराटनं खेळणं निवडलं, कारण त्याला माहिती होतं आजचं दुःख उद्या मला मोठं करेल. हे बघ, मानसिकता बदलली ना तर परिस्थिती तुला अडवू शकत नाहीये. तुझ्या मानसिकतेचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होतो. तू कसा विचार करतोयस, तू कसा रिस्पॉन्स देतोयस, तू संकटांना कसा सामोरा जातोस, यावर तुझं आयुष्य डिपेंड करत असतं. यावरच तुझं यश अपयश ठरत असतं. तू जर मी काहीच करू शकत नाही असंच म्हणत राहिलास ना तर खरंच तुझं आयुष्य काहीही बदलणार नाही. पण मी माझं भविष्य घडवणार असं ठरवलंस ना तर काहीही अशक्य नाहीये मित्रा. नथिंग इज इम्पॉसिबल. आता विचार कर, तुला खरंच काय हवंय? तुझ्या आयुष्यात तुला नक्की काय हवंय? फक्त एक सामान्य आयुष्य जगायचंय, की स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्यायची आहे? तुझ्या हातात किती वेळ आहे? आजचा दिवस गेलाय, पुन्हा परत येईल का बाळ? तुझं 1 वर्ष वाया गेलंय, आता पुन्हा मिळेल का? मित्रा, वेळ कधीच थांबत नाही रे. पण तू स्वतःला बदलू शकतोस, स्वतःला स्फूर्ती देऊ शकतोस. जेव्हाही तुला हरलेलं फील वाटेल ना, तेव्हा ह्या लाईन्स नक्की लक्षात ठेव. मी नशिबाची वाट बघणार नाही, मी नशिबाची वाट बघणार नाही. मी माझं नशीब स्वतःच घडवणार, स्वतःला सिद्ध करणार. कोणताही अडथळा, कोणतीही अडचण मला थांबू शकत नाही. कोण म्हणतं मित्रा तुझ्याकडे टॅलेंट नाहीये? अरे कोण म्हणतंय मित्रा तुझ्याकडे टॅलेंट नाहीये? कोण म्हणतंय तुझ्या नशिबात ते नाहीये? कोण म्हणतंय तू अपयशी ठरशील? मित्रा, तुला माहितीये का त्यांचं ऐकायचं नाही? तुला माहितीये का तुला लढायचंय? तुला माहितीये का मित्रा तुझा मार्ग तुलाच बनवायचा आहे? आणि आता तू काय करणार? पुन्हा आळशी राहणार, पुन्हा नशिबालाच दोष देणार, पुन्हा उद्या करू म्हणणार, की आत्ताच सुरुवात करणार, आजच स्वतःला सिद्ध करणार, आजच स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणार? यशस्वी लोक नशिबाच्या वाटेवर थांबत नाहीत मित्रा, ते स्वतःचं नशीब स्वतःच घडवतात. आता निर्णय तुझा आहे बाळ, तू कोणत्या प्रकारात आहेस, नाही का? छोटासा व्हिडिओ आहे, नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच पाठवा. आणि काहीही विचारायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. मी आरजे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सना तुम्हाला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट. जय हिंद, टेक केअर, बाय.